आपण 5th स्टँडर्डचा प्रॅक्टिस सेट 45 मधला क्वेश्चन नंबर 6 बघणार आहे. तर क्वेश्चन एकदा रीड करूया. रामभाऊ स्टार्टेड द वॉटर पंप 10:30 at night and put off the same night at 11:45. How long was water pump on? आता आधीचे क्वेश्चन जर चेक केला तर तुम्हाला इथे टायमिंग नंबर मध्ये दिलं होतं, पण इथे नंबर दिलाय का नाही, तर ते वर्ड मध्ये तर ते आपल्याला नंबर मध्ये कन्वर्ट करून घ्यायला पाहिजे. सो पहिल्यांदा आपण गिवन इन्फॉर्मेशन बघूया काय सांगितलंय. तर वॉटर पंप स्टार्ट किती केलाय, नाईट 10:30. ओके, 10:30 नाईट आहे तर PM 12 आवर मध्ये नाईटला आपण PM वापरतो. आणि स्टॉप कधी केलेला आहे, पुट ऑफ 11:45. 11:45 म्हणजे काय, कमी आहेत 12 वाजण्यासाठी. क्वार्टर म्हणजे 15 मिनिट. आता हे एकदा बघून घ्या तुम्ही. (12:45) म्हणजे काय असतं, तर हे वर्ड मध्ये दिलंय आपल्याला नंबर मध्ये. क्वार्टर म्हणजे 15 मिनिट, 2 म्हणजे कमी, 12 म्हणजे 12. 12ला 15 मिनिटं कमी म्हणजे टायमिंग किती झालं, 11:45 PM. हे खूप काढणं इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही 12.15 घेतलं तर आन्सर पूर्णपणे रॉंग होणार आहे. म्हणून हे पहिल्यांदा चेक करून आपल्याला कन्वर्ट करता आलं पाहिजे. टू कधी वापरतो, पास्ट कधी वापरतो. ठीक आहे, पास्ट म्हणजे मिनिट झालेत. ओके, आणि 2 म्हणजे कमी आहे. तर 10:30 PM ला मोटर स्टार्ट केली आहे आणि स्टॉप किती केली आहे, 11:45. समजलंय का बघा, हे लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. इथं जर तुमची स्टेप चुकली तर पूर्ण आन्सर चुकणार आहे. सो आता आपण कन्वर्ट करून घेऊया 12 आवरचं 24 आवर मध्ये कन्वर्जन. आता याची खूप प्रॅक्टिस झाली असेल. 10:30 PM 24 आवर मध्ये किती होता, यस 22 22:30 आणि 11:45 म्हणजे 23:45. ओके, हे कन्वर्जन लक्षात आलंय का, चेक करा. सो आता आपण टाइम ड्युरेशन मधला गॅप काढूया. तर काय करायचंय, त्यासाठी आवर आणि मिनिटचा ब्लॉक करावा लागेल. सो एंडिंग टाइम फर्स्ट येतं 23:45 आणि स्टार्ट टायमिंग 22:30. याचं जर मायनस केलं, 45 minus 30 15 मिनिट्स आणि 23 minus 22 1. सो आपल्याला टाइम ड्युरेशन मिळालेला आहे. द वॉटर पंप how much long, 1 hour 15 minutes. 15 minutes चालू होता. कळतंय का बघा, काय केलेलं आहे, स्टार्ट टायमिंग स्टॉप टायमिंग, त्याचं कन्वर्जन केल्यानंतर डिफरन्स करताना एंडिंग टाइम, त्यानंतर स्टार्टिंग टाइम, त्यामधला डिफरन्स काढला तर आपल्याला टाइम ड्युरेशन मिळालेलं आहे 1 hour 15 मिनिट. प्रॅक्टिस करा आणि लक्ष देऊन व्यवस्थित पहिला क्वेश्चन रीड केला तर आपल्याला आन्सर जमणार आहे. जसं की मी सांगितलं की इथं कन्फ्युजनसाठी टायमिंग वर्ड मध्ये टाकलेलं आहे. ओके.